नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे खमणी, गुजराती खमणी। तर ती कशी बनवायची ते आपण बघूयात। तर मी आता इथे 1 वाटी बेसन घेणार आहे। एक वाटी बेसन, त्यानंतर अर्धी वाटी रवा, अजून थोडं टाकून घेते, अर्धी वाटी रवा, 1 चमचा मीठ, ह्या चमच्याच्या प्रमाणात घ्यायचं, लिंबू पावडर, साखर, आता हे मिक्स करून घ्यायचे। खमण थोडे गोड लागायला हवे म्हणून 4 चमचे साखर टाकले। तर पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्ही याला जेवढं फेटणार तेवढे खमण खूप छान येतील, खूप छान सॉफ्ट तयार होतात। आता याला 10 ते 15 मिनिटे मी झाकून ठेवणार आहे, कारण त्यात रवा घातलेला आहे, मग तो रवा फुलून येईल म्हणून मी 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे। तोवर मी भांड्याला तेल लावून घेते। आता 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। तर मी आता याला छान फेटून घेणार आहे परत एकदा। बघू शकतात पीठ घट्ट झालेलं आहे, रवा छान फुललेला आहे। त्याला मी परत 5 मिनिटं फेटून घेणार आहे। आता यात टाकणार आहे कोमट तेल घालायचं, परत एकदा फेटून घेईल। सोडा, आता त्यावर थोडं पाणी टाकून परत फेटून घेईल। पीठ फुलायला आलं की लगेच भांड्यात पीठ टाकून घ्यायचं आहे। त्यात मी सर्व पीठ टाकून घेतलंय। आता याला टॅप करायचं। एकीकडे मी पाणी गरम ठेवलेलं होतं खमणसाठी, तर मी आता त्यात ते भांडं ठेवून घेते आणि साधारण 15 ते 20 मिनिटं वाफवायला ठेवायचं आहे। आता 20 मिनिटं झालेले आहेत, मी 20 मिनिटं वाफवून घेतलेलं आहे। सुरी टाकून बघते, अजिबात चिपकलेलं नाही आहे, खमण तयार झालेले आहेत। तर मी आता काढून घेते। आता याला थंड झाल्यावरच काढायचं। बघू शकतात हातालाही नाही चिपकत आहे। आता हे गार झालेले आहे, मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। खूप छान खमण तयार होतात, बघू शकतात किती छान निघालेले आहेत, खूप सॉफ्ट तयार झालेले आहेत। सॉफ्ट झाले तयार। आता मी याचे तुकडे करून घेते।
बघू शकता कापताना किती सॉफ्ट वाटतायत. आता यांचा चुरा करून घ्यायचा आहे. गार झाल्यावरच करायचं सगळं. या सर्व खमणचा चुरा करून घेते. छान चुरा करून झालेला आहे. आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे. तर मी आता इथे तेल टाकून घेते 2 चमचे. अगोदर मी मिरच्या तळून घेते. मिरच्यांशिवाय खमणीला आणि खमणला चव नाही, म्हणून अगोदर मिरच्या तळून घेतल्या आहे. आता मी 1 चमचा मोहरी टाकून घेतले, 1 चमचा जिरं टाकून घेतले आणि त्यात थोडं हिंग टाकून घेणार आहे. आता हे छान तळून घेईल. आणि त्यात मी 1 चमचा तीळ टाकून घेतले. तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. आता इथे मी साधारण अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी टाकलेलं आहे. 4 चमचे साखर टाकून घेणार आहे. आता हे छान उकळू देईल. 2 ते 3 मिनटं उकळून घेईल आणि त्यात बारीक केलेले खमण टाकून घेणार आहे. त्यांना व्यवस्थित मिक्स करून घेते. बघू शकता छान तयार झालंय. मस्त खमणी तयार झालेली आहे. तर मी यावर थोडा वरून तडका टाकून घेणार आहे. वरून तडका टाकलेला मला खूप आवडतो, म्हणून मी वरून थोडा टाकून घेणार आहे. कढीपत्ता, जिरं, मोहरी, म्हणूनच अगोदर कढीपत्ता नाही टाकला, कारण नंतर तडका द्यायचा होता. आणि त्यावर छान बारीक शेव टाकून घ्यायचे. नंतर त्यावर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिरची. तुम्हाला ही खमणीची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.